नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला कार्यप्रेरणा या चॅप्टरला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण कार्यप्रेरणेचे वर्गीकरण, त्यानंतर कार्यप्रेरणा म्हणजे काय हे बघितलं होतं. आजच्या लेक्चरला आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत. बघा, कार्यप्रेरणेचे सिद्धांत. पहिला सिद्धांत मॅस्लोचा. बघा, मॅस्लो यांची गरजांची अधिश्रेणी सिद्धांत हा झालेला होता. त्यानंतर मॅक्लेलँड यांचा ध्येय प्राप्ती सिद्धांत हा आपला बाकी होता, तो आपण आजच्या लेक्चरला बघणार आहोत. बघा, मॅक्लेलँडचा जो ध्येय प्राप्ती सिद्धांत आहे तो 3 घटकांवर आधारित आहे: संलग्नतेची गरज, अधिकाराची गरज आणि ध्येय प्राप्तीची गरज. या 3 घटकांवर आधारित त्यांनी ध्येयप्राप्ती सिद्धांत मांडलेला आहे. त्यांच्या मते प्रत्येक मानवाच्या मनात या गरजा निर्माण होतात, तसेच राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी या गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. संलग्नतेची गरज असणाऱ्यांना इतरांकडून प्रेम मिळावे असे वाटते, कारण मानव हा समाजात राहतो, त्याला समाजात राहणे आवडते आणि त्यामुळे समाजप्रिय प्राणी म्हणून म्हटले जाते. म्हणून समाजाने आपल्याला चांगली वागणूक द्यावी असे त्यास नेहमी वाटते. समूहामध्ये राहताना समूहाने आपणास स्वीकारले पाहिजेत. अपमानाची वागणूक देता कामा नये, त्यामुळेच त्यास दुःख होते. ज्या व्यक्तींमध्ये अधिकाराची गरज असते त्यांना इतरांवर अधिकाराचा प्रभाव पाडावा व त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे असे वाटते. अधिकार मिळाल्यामुळे इतरांकडून काम करून घेता येते, त्यांना आदेश देता येतात, त्यामुळे इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करता येते व समूहामध्ये महत्त्व प्राप्त होते. म्हणून ही गरज पूर्ण झाल्यास व्यक्तीला प्रेरणा मिळते. ज्या व्यक्तींमध्ये ध्येयप्राप्तीची गरज असते त्यांना सतत काहीतरी करावेसे वाटते. दिलेले काम वेळेत पूर्ण करून यश मिळवावे, सतत कष्ट करावे, जोपर्यंत ध्येय साध्य नाही तोपर्यंत कष्ट करीत राहावे. आपले व व्यवसायाचे अंतिम ध्येय साध्य करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्यास काही आव्हाने स्वीकारण्यास व धोके पत्करण्यास मानव तयार असतो. म्हणून ज्या मानवाच्या ध्येयप्राप्तीच्या गरजा पूर्ण होतात त्यांना प्रेरणा मिळते असे म्हटले जाते. बघा, या सिद्धांतामध्ये ज्या व्यक्तीकडे ध्येय प्राप्त करण्याची तीव्र इच्छा असते त्या व्यक्तीस अभिप्रेरित होतात असे म्हटले जाते. संशोधन, प्रयोगशाळेतील प्रयोग, मुलाखती याद्वारे काढलेल्या निष्कर्षांच्या आधारे ज्या व्यक्तींमध्ये ध्येयप्राप्तीची तीव्र गरज असते त्यांचे वर्तन पुढील प्रमाणे असते. त्यांची ठराविक उद्दिष्ट असतात. स्वतःच्या कार्यक्षमतेचा व प्रयत्नांचा विचार करून ध्येय ठरविले जातात. ते ध्येय साध्य करण्यासाठी संपूर्ण सहभागी होतात. स्वतःवर जबाबदारी घेण्याची तयारी असते. ते होकारात्मकपणे वातावरण निर्मिती करतात. विविध संधीची वाट न पाहता झालेल्या संधीचा फायदा घेतात. ध्येयप्राप्तीतूनच कमाल समाधान त्यांना मिळते. जेव्हा ते ध्येय साध्य करतात तेव्हा त्यांना ध्येयप्राप्तीचा आनंद व समाधान वाटते. पाठपुराव्यांच्या आधारे ते पुन्हा प्रशिक्षण घेतात. त्यांना मदत हवी असल्यास मदत घेतात. मदत घेताना फक्त तज्ज्ञांकडूनच घेतात. त्यामुळे अपेक्षित ध्येय साध्य करणे शक्य होते. बघा, हर्झबर्गचा ध्रुवघटक सिद्धांत आपण बघणार आहोत. अभिप्रेरणेचा दुसरा महत्त्वाचा लोकप्रिय सिद्धांत म्हणजे फ्रेडरिक हर्झबर्ग यांचा ध्रुवघटक सिद्धांत होय. बघा, यालाच अभिप्रेरण स्वास्थ्य घटक असे म्हणतात. त्यांनी 2 घटकांवर भर दिला आहे: व्यक्तीच्या कामावर असतानाच्या वर्तनासंबंधित समस्येला तोंड द्यावे लागणाऱ्या व्यवस्थापकांनी मोठ्या प्रमाणावर या सिद्धांताचा स्वीकार केला. हर्झबर्गचा ध्रुवघटक सिद्धांत पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. बघा, हर्झबर्गच्या ध्रुवघटक सिद्धांताचे स्पष्टीकरण. पहिला आहे संशोधनात्मक अभ्यासात सिद्धांताचा उल्लेख. कार्यप्रेरणांसंबंधी हर्झबर्गने 1959 साली संशोधनात्मक अभ्यास केला आणि या अभ्यासात ध्रुवघटक सिद्धांताचा उल्लेख करण्यात आलेला आहे. उद्योग संस्थेतील काही अभियंते आणि हिशोबनीस यांना 2 प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. आपल्या कामाबद्दल अत्यंत समाधान वाटले असेल अशापैकी कोणताही एक प्रसंग आठवून त्याचे वर्णन करा असा प्रश्न होता. तर दुसरा प्रश्न याच प्रकारचा मात्र विरुद्ध भावनेसंबंधी होता. म्हणजेच आपल्या कामाविषयी अत्यंत असमाधानाची भावना मनात आली असेल तर अशा प्रसंगाचे व परिस्थितीचे वर्णन संबंधित व्यक्तीने करावे अशा आशयाचा दुसरा प्रश्न होता. या 2 परिस्थितीचे वर्णन ऐकल्यानंतर घटना परिस्थिती यात मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे दिसून आले. स्वतःचे विशेष कर्तृत्व गाजविण्याची भावना समाधानकारकतेशी निगडीत असली तरी आपण आपले विशेष कर्तृत्व दाखवू शकलो नाही असे हर्झबर्ग
ने केलेल्या माहितीच्या विश्लेषणाच्या आधारे आढळून येते. बघा, त्यांनी 2 घटकांमध्ये तुलना केली, असमाधान निर्माण करणारे घटक आणि समाधान निर्माण करणारे घटक. यामध्ये कंपनीची धोरणे आणि प्रशासन. बघा, जी कंपनीची धोरणे असतात किंवा जे प्रशासन असतं ते प्रत्येकाला नको हवं असतं आणि हा घटक असमाधान तिथे निर्माण करतो. आणि समाधान देणारे घटक त्या व्यक्तीला कर्तृत्व. बघा, एखादी व्यक्ती असेल XYZ व्यक्ती आणि तिने तिचं कर्तृत्व दाखवलेलं असेल किंवा ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलं असेल तर तिला त्यातून समाधान मिळते. दुसरं आहे पर्यवेक्षण, समाज मान्यता, वरिष्ठांशी असलेले संबंध, कार्यस्वरूप, कामाच्या संबंधित परिस्थिती, जबाबदारी, वेतनमान, व्यावसायिक उन्नती, सहकार्यांशी संबंध, वृद्धी, व्यक्तिगत जीवन, हाताखालच्या व्यक्तीशी संबंध, दर्जा आणि सुरक्षितता. वरील तालिकेवरून असे लक्षात येईल की समाधान देणाऱ्या आणि असमाधान उत्पन्न करणाऱ्या गोष्टी एका सलग श्रेणीची विरुद्ध टोके नसून या 2 वेगवेगळ्या श्रेणी आहेत. बघा, यापैकी एक सलग श्रेणी म्हणजे समाधान देणारी आणि दुसरी श्रेणी समाधान न देणारी, अशी 2 टोके आहेत. असमाधान उत्पन्न न करणाऱ्या टिकापासून दुसऱ्या टिकांशी असमाधान उत्पन्न करणाऱ्या टोकापर्यंत ती सलग आहे. समाधान असमाधानाविषयी परस्पर 2 दृष्टिकोन असतात. काही गोष्टींमधून समाधान मिळतं तर काहींमध्ये असमाधानाचा अभाव असतो. प्रेरणा व प्रेरणेचा अभाव परस्पर विरोधी नाही. हसबर्गच्या मते प्रेरणा आणि प्रेरणेचा अभाव या दोन्ही गोष्टी एका सलग श्रेणीचे परस्पर टोके असतात. हसबर्गच्या मते जेव्हा काही कार्यघटक अनुपस्थित असतात तेव्हा कर्मचाऱ्याच्या मनात निश्चितच असमाधानाची भावना निर्माण होते. मात्र असे कार्यघटक जेव्हा उपस्थित असतात तेव्हा कर्मचाऱ्यांच्या मनात समाधानाची भावना निर्माण होते. मात्र औद्योगिक संघटनेत असलेल्या विविध बाबींचा कर्मचाऱ्यांवर नेहमीच अनुकूल परिणाम होईल असे नाही. पर्यवेक्षण, वरिष्ठांशी संबंध, सहकार्यांशी चांगले संबंध, कामाच्या ठिकाणचा भौतिक परिवेश इत्यादी बाबी कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी अनुकूल असल्या तरी त्यामुळे कामगारांची कार्यविषयक प्रेरणा वाढेल असे मात्र सांगता येत नाही. हसबर्गने अशा घटकांना निर्वाह घटक असेही संबोधले आहे किंवा स्वास्थ्य घटक असेही संबोधले आहे. या घटकांच्या उपस्थितीमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रेरणेत वृद्धी होते. मात्र असे घटक अनुपस्थित असले तरी त्यामुळे अत्यंत असमाधान निर्माण होईल अशी परिस्थिती नसते. हसबर्गने अशा घटकांना प्रेरणात्मक घटक असे संबोधलेले आहे. हसबर्गचा सिद्धांत पुढील आकृतीच्या आधारे आपण स्पष्ट करू. बघा, तीव्र ऋणात्मक भावना, तीव्र धनात्मक भावना, तटस्थ, निर्वाह घटक आणि प्रेरणात्मक घटक. हसबर्गने जो सिद्धांत मांडलेला आहे त्यावर काही टीका पण झालेला आहे. बघा, पहिली टीका आहे पद्धतीच्या विश्वसनीयतेवर टीका केलेली आहे. हसबर्गने मांडलेल्या किंवा वापरलेल्या पद्धतीच्या विश्वसनीयतेवर टीका करण्यात आलेली आहे. व्यक्तीच्या निवेदनाचे मूल्यमापन किंवा अर्थविवरण अनेक पदनिश्चयन कार्यांनी केलेले असून त्यांनी केलेल्या अर्थविवरणात काही त्रुटी राहिलेल्या आहेत. समान प्रतिक्रियांचे मूल्यमापन केवळ एकाच पद्धतीने न करता वेगवेगळ्या पद्धतीने केले जाऊ शकते याचा विचार हसबर्गने आपल्या सिद्धांतात केलेला नाही. कार्य समाधानाचे स्पष्टीकरण केले त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये. हसबर्गचा ध्रुवघटक सिद्धांत बऱ्याच प्रमाणात वेद आहे असे जरी मानले तरी या सिद्धांताचे सूक्ष्म अवलोकन केल्यास असे आढळून येते की या सिद्धांतात कार्यप्रेरणांपेक्षा कार्यसंतुष्टावरच किंवा कार्यसमाधानावर भर देण्यात आलेला असल्याने प्रस्तुत सिद्धांत एकांगी वाटतो. कार्यसमाधानाच्या मापनाचा अभाव. हसबर्गच्या ध्रुवघटक सिद्धांतात कार्यसमाधानाच्या सर्वकष मापनाचे प्रयत्न झालेले नाहीत अशी देखील टीका करण्यात येते. संबंधित संघटनेतील कर्मचाऱ्याला आपल्यावर सोपविलेल्या कार्यासंबंधी रुची वाटत नसली तरी त्याला त्याच्यावर सोपविण्यात आलेले कार्य पूर्ण करणे भाग असते. संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्यावर सोपविण्यात आलेले कार्य पूर्ण करावे लागते. अपूर्ण संशोधन आहे त्यांच्या सिद्धांताचं ही पुढची टीका आहे. हसबर्गने आपल्या ध्रुवघटक सिद्धांताची मांडणी करताना संशोधन केले, विविध उद्योग समूहांना भेटी दिल्या, तेथील पर्यवेक्षक, कर्मचारी, व्यवस्थापक यांच्याकडून आवश्यक अशी सर्व माहिती मिळविली. मात्र त्याने प्रत्येक औद्योगिक संकुलातील परिस्थितीजन्य घटकांचा विचार केला नसल्याने त्यांनी केलेले संशोधन अपूर्ण राहिलेले आहे अशी टीका करण्यात येते. उत्पादकता घटकाकडे दुर्लक्ष. कार्यसमाधान आणि उत्पादकता, उत्पादन क्षमता या दोन्ही घटकात धनात्मक संबंध असतो असे हसबर्गने गृहीत धरले. मात्र अन्वेषणात्मक अभ्यासासाठी वापरलेल्या पद्धतीमध्ये त्याने केवळ कार्याच्या समाधानकारकतेवर लक्ष केंद्रित केलेले असून उत्पादन क्षमता या घटकाकडे दुर्लक्ष केलेले आहे अशी टीका करण्यात आलेली आहे.
हसबर्गच्या सिद्धांताचा आढावा घेता असे आढळून येईल की त्याच्या ध्रुव घटक सिद्धांतावर अनेक टीकाकारांनी टीका केलेली असली तरी हसबर्गच्या शिफारसीची व्यवस्थापकांनी बऱ्याच प्रमाणात दखल घेतलेली आहे. बघा, आपण बघितले कार्यप्रेरणेचे सिद्धांत. बघा, हा पॉईंट आपला संपलेला आहे.